गावगाड्यातल्या चर्चा ज्या पारावरती रंगतात अशा पारावरती आपण या ठिकाणी येतोय आणि गावातील समस्यांसह नागरिकांची काही चर्चा गप्पा गोष्टी मारण्याचा प्रयत्न जय महाराष्ट्राच्या वतीने आपण करण्याचा प्रयत्न करतोय। आपल्या सोबत काही नागरिक आहेत, त्या खरं तर आता गप्पात रंगलेल्या आहेत। गावगाड्यातील गप्पांच्या चर्चा त्यांच्या ठिकाणी रंगू लागलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे, त्यांच्याकडून जाणून घेणार आहे काय प्रश्न आहे। खरं तर काय सांगाल, गावगाड्यातल्या पारावरल्या गप्पा काय असतात? पारावरल्या गप्पाचं सांगायचं म्हणजे आता आम्ही रोज संध्याकाळी किंवा दुपारी ठिकाणी गप्पा मारायला बसत असतो। विशेष करून शेतकऱ्यांचा प्रश्न, आता जसं शासनानं ऊसाला हमी भाव दिलेला आहे, आज आमचं गाव बागायती 70% लोक कांदा पिकावर आणि ऊस पीक करत असतात। परंतु आजची कांद्याची परिस्थिती जर पाहिली तर त्याचा खर्च सुद्धा लोकांना निघत नाही। आणि हेच आता जुनी मंडळी यांचं चाललंय की जसं आता ऊसाला शासनाने हमी भाव दिलाय तसंच एक कांद्याला सुद्धा एक हमी भाव दिला तर आपलं उत्पन्न कुठेतरी चांगलं येईल, जेणेकरून शेतकरी कर्जातून बाहेर येईल। नाहीतर आता काय लोक सोसायट्या काढतात, तिथंच ते खत माती आणतात, त्याचं उत्पन्न पण भेटत नाही। त्यामुळे आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने तर विनंतीच आहे शासनाला की जसा आपण ऊसाला हमी भाव दिला तसाच कांदा पिकाला हे हमी भाव दिला पाहिजे, कारण हे मेन पीक आहे शेतकऱ्याचं आमच्या इथलं। नक्कीच कांद्या पिकाबरोबर आपल्या तुम्ही ग्रामीण भागातली मंडळी आहात, पारावरल्या गप्पा काय नक्की तुमच्या पूर्वीच्या गप्पा असायच्या ना आताच्या गप्पांमध्ये बदल झालाय? पूर्वीचे काय गप्पा असायच्या, पूर्वीच्या पेक्षा आता फरक आहे जरा। पूर्वी वेगळं वातावरण होतं, आताचं वातावरण वेगळं आहे। आता जुनं काही असं ऐकत नाही कोणी कोणाचं, सगळे नवीन पद्धतीने चाललंय, बाकी काय नाही। मग खरं तर शेती आता परवडते का, आणि शेतीमध्ये आता काय परिस्थिती आहे? शेती मुळातच परवडत नाही। कशामुळं? रासायनिक खत महाग झाली, सेंद्रिय खत जनावर कमी झाली, म्हणजे गाई गोठा असं म्हणजे विषय कमी झाली। आणि जे जर्सी जनावर आहेत त्याच्या गोठ्यापुरतं त्याच्या शेतीपुरतं त्यांना मिळतं। आणि मग रासायनिक खत घालायची ते पिशव्याची किंमत 2-2.5 हजार रुपये झाली। केमिकल खतामुळे माल एवढे चांगले येत नाही ना, आले माल तर त्याला हमी भाव नाही। आमच्या भागात गहू कांदा बाजरी अशी पिकं आहेत, पण वेळेत खत सुद्धा मिळत नाहीत। खरं तर मोदी सरकारने सांगितले की आता रासायनिक खतांचा वापर कमी करायचा आणि नैसर्गिक शेतीला नैसर्गिक खतांचा वापर करायचा आहे। आता ती परिस्थिती राहिली आहे का? नाही, परिस्थिती राहिली नाही, पण आता जमिनीला शेवटी सेंद्रिय खत मिळण्यासाठी काहीतरी आम्हाला नियोजन करावं लागेल ना। शासनाने करावं की नियोजन काहीतरी, किंवा गाय गोठ्याचं काहीतरी नियोजन द्यावा, किंवा शेळ्या मेंढ्यांचं काहीतरी नियोजन देऊन म्हणजे खताचं नियोजन होईल ना, म्हणजे शेती सुधारित राहील। नक्कीच या ठिकाणी अनेक तरुण आहेत, काय सांगसाल, काय परिस्थिती आहे सध्या तरुणांची आणि कामगारांची या ठिकाणी? सध्या कामगारांची परिस्थिती म्हणायला गेलं तर आता इंडस्ट्री खूप मोठी आहे, परंतु या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये लोकल लोकांना परमनंट जॉब मिळत नाहीये। आज UP बिहार किंवा महाराष्ट्राच्या पण बाकी जिल्ह्यातनं कामगार वर्ग या ठिकाणी येतोय, त्यांचा उदरनिर्वाह जेमतेम होतोय। परंतु स्थानिक जे आहेत, स्थानिकांना या ठिकाणी कायमस्वरूपी नोकरीसाठी डावललं जाते ना। त्यांना कुठल्या स्वतःचा वैयक्तिक बिझनेस करायचा म्हटलं तरी त्या ठिकाणी सुद्धा लोकलमध्ये स्पर्धा आहे। परत इंडस्ट्री पण काय करते, ती सुद्धा त्यांना डावलती आणि नोकरीसाठी सुद्धा त्यांना डावललं जाते। त्यामुळे एक स्थितीत स्थानिक जो तरुण आहे, आज सुशिक्षित असून पूर्वीच्या पेक्षा सुशिक्षित असून सुद्धा आज बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललंय। काय सांगाल बाबा, काय परिस्थिती आता सध्या? बकरं वळते. बकरं वळायचे, हा वळते. पूर्वी बकरं वळायचे, आताची बकरं वळण्याची पद्धत कशी आहे? हायची जागे होते. आता कोंड येऊ खरं तर या ठिकाणी पारंपरिक शेती बरोबरच पशुधनाचं सुद्धा या ठिकाणी केलं जातं। आपल्यासोबत काही तरुण आहे, काय सांगाल, खरं तर काय परिस्थिती आहे सध्याच्या शेतीची किंवा राजकारणाची किंवा अध्यात्माची? शेतीचा विषय जर पाहिला तर शेतकऱ्याला, प्रत्येक शेतकऱ्याला कुठलीही वस्तू घ्या, खत घ्या, म्हणजे शेतीला जी लागणारी वस्तू जी आपण खरेदी करतो त्या प्रत्येकावरती कुठल्या ना कुठल्या माध्यमातून GST हा द्यावाच लागतो। पण शेतकऱ्याचा जो माल विकला जातो, मग शासन शेतकऱ्याकडून GST घेतं, पण मग शेतकऱ्याच्या मालाला GST का देत नाही, की जेणेकरून शेतकऱ्याला बी त्या पद्धतीने त्याच्यामध्ये थोडीशी मदत होईल। कारण शेतकरी GST प्रत्येकाला भरतोच ना,
मग शेतकऱ्याचा जो काय माल विकला जातो त्याला जीएसटी शेतकऱ्याला का शासन देऊ शकत नाही? तर शासनाला ही विनंती आहे आमची की मग तुम्ही त्यांच्याकडनं घेताय जीएसटी, तशी शेतकऱ्याला पण त्यांच्या मालाची जीएसटी, त्या पेमेंटमध्ये जीएसटी द्या ना. काय त्यातूनही त्या शेतकऱ्याला थोडाफार हातभार लागेल. आणि लाईटचा एवढी समस्या करून ठेवलेली आहे की फक्त शेतीसाठी 8 तास लाईट देतात. रात्रीच्या आता सध्या बिबट्याची एवढी परिस्थिती भयानक असताना शेतकऱ्यांना रात्रीचं पाण्यावर जावं लागतं, की चुकाट्याची, सापांची खूप भीती आहे, तरी शेतकरी जातो. पण लाईट सुद्धा शेताला वेळेला दिली जात नाही. इंडस्ट्रीला लाईट वेळेला दिली जाते, पण शेतकऱ्यांना का लाईट दिली जात नाही? शेतकऱ्यांना जर शेतकऱ्यांना फ्रीमध्ये काही देऊ नका, पण शेतकऱ्याला जे द्यायचं ते वेळेला द्या ना, तरी शेतकरी समाधानी राहील. नक्कीच शेतकऱ्यांच्या लाईट बरोबरच आता काही प्रश्न आहेत. खरं तर काय सांगाल, गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारण तापत चाललंय, काय परिस्थिती, तुमच्या पारावरच्या गप्पा काय? आमच्या पारा असतात, आज ह्याचा रस्ता बंद करायचा, उद्या त्याचा बंद करायचा, कोणी बंद करायचे राहिले, हेच विषय गावात. सगळे रस्त्याचे वांदे, कारण जो वावरातनं रस्ते असतात ते लोक बंद करतात, त्याच्या गप्पा चालू असतात. आज यांनी बंद केला, उद्या तो बंद करणार आहे. शासन गेल्या अनेक वर्षापासून पानंद रस्त्यांचा विषय मांडते, शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी मुबलकपणे त्याचा माल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करते. अशा परिस्थितीत सुद्धा आजही वाद चालू आहे. अजून एकही पानं रस्ता शासनाने केला नाही दरेकरवाडीत. आता बरीच यादी दिलेली आहे, पण अजून काही त्याच्यावर झाली नाही. आता ते कधी चालू होईल ते शासनाच माहिती त्यांना. खरं तर शेतकऱ्यांना शेताबरोबरच आता खरं तर आता अध्यात्माचा वादही उफाळलेला आहे. खरं तर तुम्ही वारकरी आहात, वारकऱ्यांसाठी आज चाललेला खरं तर वाद कसं पाहता याच्याकडे? काय झालेलं आहे आता, अलीकडं धावतं जग झालेलं आहे सगळं, आणि चंगळवाद सगळा सुरू झालेला आहे. ह्या चंगळवादामध्ये अध्यात्माकडं वळायला कोणाला टाइम नाही. आभासी जग या मोबाईलने संपूर्ण म्हणजे सत्यानाश केलेला आहे. लहान मुलाला रडत असले की आई वडील त्याच्या हातात मोबाईल देतात. कितीतरी आपण मोबाईलमध्ये विचित्र घटना पाहतो की एक मुलं मोबाईलमध्ये पाहता पाहता हातातून सटकतं आणि टायर खाली जातं. अनेक प्रकारच्या विचित्र घटना घडतात. ह्या धावत्या जगामध्ये अध्यात्माकडे यायला कोणाला वेळच नाही. खरं तर आता अध्यात्मावरून वाद चालू झालाय, घुसखोरी होतीये असं म्हटलं जातं, कसं पाहता त्याच्याकडे? आता अध्यात्मामध्ये घुसखोरी हे बाहेरचं आहे सगळं. खरं अध्यात्म खूप वेगळं आहे आणि चित्रपट हा वेगळा दाखवला जातो अध्यात्माबद्दल. अध्यात्म स्वरूप म्हणजे जे सुरुवातीला जग निर्माण व्हायच्या वेळेला जे होतं त्या आत्मस्वरूपाचं चिंतन करणं किंवा ते प्राप्त करणं याला अध्यात्म स्वरूप म्हटलं जातं. आणि आता जे काय आहे हे सगळं भासमय, म्हणजे त्याला चित्रपटासारखी एक झालर दिलेली आहे, ते खरं अध्यात्म नाही. नक्कीच आपल्यासोबत काही तरुण आहेत आणखी. काय सांगाल, अशोक खरात प्रकरण असेल किंवा चिमुरडीवरती झालेले अत्याचार असेल, अशी महाराष्ट्राची संस्कृती आहे का? नाही, अशी मराठी संस्कृती नाही. आता जे नसरापूरचं प्रकरण झालंय, 4 वर्षाची मुलगी होती, पण ते हे झालं हे चुकीचं. शासनाने अशा आपल्या जागी शिक्षा दिली पाहिजे, ना की त्याला अटक करायची, त्याला जेलमध्ये ठेवायचं, त्याचे पाठपुरावे करायचे, मग त्याला सांभाळायचं, मग त्याला वर्षांनी शिक्षा होणार. हे असं नाही. पूर्वी बघा हे जुनी लोक आहे, शासन जागेवर व्हायचे, तर काय झालं ना, पारावरच निर्णय व्हायचे इथंच, आणि इथंच शासन व्हायचं आणि इथंच शासन. पूर्वी अशी एवढी आत्ताच्या आत्ता कधीच होत नव्हती. नक्कीच काही या गावगाड्यातली जुनी मंडळी. खर तर बाबा काय सांगाल, काय परिस्थिती आणि आताची जी आता घटना घडतायत, चिमुकलीवरती बलात्कार असेल किंवा अशोक खरात सारखी प्रकरण असेल, ह्या पारावरती पूर्वी कशा गप्पा राहायच्या? ह्या पारावरती पूर्वी असं चालायचं की कारभारी मंडळी 10-5 आमची असायची. जुनी मंडळी आमच्यासारखी समजा आमच्या पाठीमागं होऊन गेली, काय त्यांनी न्याय दिला त्याला शासन लगेच, असं माग पुढं नाही आणि काय नाही, त्याला मुदत सुद्धा नाही, म्हणजे वेळ नसायची. 4 मंडळी लगेच संध्याकाळी मिटिंग लावायची, निर्णय लावून त्याचा लगेच फैसला करून त्याचा निकाल देऊन टाकायचा. असं डायरेक्ट कोर्टाकडे जायचं नाही, जेलला जायचं नाही, ते पोलीस चौकीचं माहीतच नाही. असा गावगाड्यात कारभार पूर्वी चालायचा. आणि माझ्या माहितीप्रमाणे मी 30 वर्ष म्हाताऱ्यांच्या असं आजोबांच्या संग म्हणजे असं गप्पा मारताना, बसताना, उठताना. माझं वय आता 65 आहे. नक्कीच खरं तर गावगाड्यामध्ये लगेच न्याय, आणि याच न्याय परिस्थितीमध्ये सुद्धा माणसं खरं तर आता त्या ठिकाणी बंदोबस्त करायचा. आपल्यासोबत काही तरुण शेतकरी आहे. खरं तर शेती करायची म्हटलं की आता जिकिरीचा विषय बनलेला आहे, आणि आता तरुणाई शेतीकडून थोडीशी प्रवृत्त होताना दिसते. कंपन्यांनी काम करतायत,
कसं पाहताय तुम्ही त्याच्याकडे? कंपन्यांनी तसं परवडतच नाही आणि शेती म्हणलं तर शेतीला माल केला तर त्या मालाला भाव भेटत नाही. त्यामुळे शेती पण काय झाली आता परवडत नाही. त्यामुळे लोक जास्त कंपन्यांकडे जातात. बरं, तरुण म्हणून तुम्ही शासनाकडे काय मागणी कराल? खरं तर पारावरच्या गप्पा असतात, तुम्ही अनेक गोष्टी ऐकता, देश पातळीवरील, राज्य पातळीवरील. आज मोदींनी खरं तर आव्हान केले 5 पंचसूत्राचं, की सोनं खरेदी करू नका, डिझेल कमी वापरा, रासायनिक खतांचा कमी वापर करा, परकीय वस्तूंचं खरं तर मागणी करू नका. कसं पाहता तुम्ही त्याच्याकडे? खतं जर नसेल तर शेती चालणार नाही ना. आणि खतं इतकी महाग झाल्यात ती शेतकऱ्याला घ्यायला परवडत नाही, कारण शेतकऱ्याच्या मालाला भावच नाही ना. ऍक्च्युली याच्यामध्ये पंतप्रधानांनी जो विषय मांडलाय ना, तो ठीक आहे, सगळ्यांना एक प्रकारे तो भावनिक पडतोय. पण त्याची जी अंमलबजावणी, हे जे राजकर्ते आहेत, यांनी सुद्धा यांच्या ज्या काही रॅल्या काढता येते किंवा ज्या काही सभा घेता येते मोठ्या, ते आज जे फिरता येते, हे त्यांनी सुद्धा त्यांच्या ह्याच्यावर कंट्रोल आलं, म्हणजे दुसऱ्या सर्वसामान्य माणसांना पण एक आदर्श भेटन. चांगला विषय, परंतु तो वरून आला पाहिजे. वरनं सुद्धा जे अंमलबजावणी करा म्हणता येते त्याची, त्यातून चालू झाला ना, तर सर्वसामान्य लोक पण, आज कोणाकडे पैसे आहेत सोनं खरेदी करायला किंवा विनाकारण कुठेतरी डिझेल पेट्रोल वायाला घालून फिरायला? अशी काही शेतकऱ्यांची परिस्थिती नाही आज. त्यामुळे तो साहजिकच सगळे काटकसरीनेच वागता येते. परंतु हे राज्यकर्त्यांनी याचा जास्त पुरस्कार केला पाहिजे, अंगीकृत केलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून ते चांगली अंमलबजावणी होईल त्याची. आणि राहिला शेतीचा विषय, सेंद्रिय पद्धतीचा विषय, तर आता सेंद्रिय शेती करायची, आता मी मस्त ठरवतोय की नाही, माझं जे पीक आहे मला सेंद्रिय पद्धतीनेच करायचे. पण आज मला त्याची जी खतं आहेत, हे अशी आता रासायनिक, जशी गल्लोबळामध्ये तुम्हाला दुकानं दिसता येते रासायनिक खताची, किंवा त्यांचे ते ऍडव्हर्टाईज करतायत, तर सेंद्रिय पद्धतीची अशी दुकानं कुठे आहे की त्या ठिकाणी जाऊन मला सेंद्रिय खतं मिळतील सेंद्रिय शेती करायला? अशा ह्या गोष्टीची खूप अडचणी येते. आणि लाईटच्या संदर्भात बघायला गेलं तर लोड शेडिंग चालू झालेलं आहे, तर रात्रीच्या अपरात्री जायचं, बिबट्याचे प्रॉब्लेम आहेत. आता त्याच्यामध्ये आलं सोलर सिस्टम, की तुम्ही सोलर सिस्टम बसवा. आता सोलर सिस्टम बसवल्यानंतर सुद्धा, आता समजा मी काहीतरी उद्योगधंदा करतोय, मी माझ्या शॉपवरती सोलर बसवलं, मी माझा खर्च केला, माझी जागा आहे सगळी, आणि त्याच्यामध्ये मी सोलर बसवला. मग त्याच्यामध्ये असं आलंय, माझं सोलर जेवढं जनरेट करेन युनिट, त्या युनिटला ₹1.96 मला गव्हर्नमेंटला बिल भरायचं. समजा माझं 200 युनिट जनरेट केलं मी, तर मला ₹400 पर डे, म्हणजे 30 दिवसाचे ₹12,000 मला नुसतं जनरेट केल्यानंतर गव्हर्नमेंटला पे करायचे लाईट बिल म्हणून. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे त्यांनी आवर्स दिलेत, म्हणजे समजा आता ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून ऊन पडतंय, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, परंतु त्यावेळेस जरी मी युनिट जनरेट केले सोलरनी माझ्या, तर त्याचा यूज करता येणार नाहीये मला. फक्त 9 ते 5 ह्या वेळेत जे काही मी कंझ्युम करेन, वीज वापरेल, तेच त्या सोलर मधनं ते हे करणार, आणि बाकीचं त्याचा यूज नाहीये. त्यामुळे मी एवढा खर्च करून ते सोलर बसवतोय, सगळं करतोय, आणि मग त्याच्यावरती असा प्रकार का, माझं सोलर जेवढं जनरेट करतंय ना, तेवढं ते मला वापरण्याची मुभा असायला पाहिजे, आणि त्याच्यावर कुठली गव्हर्नमेंटने चार्जेस नाही बसवले पाहिजेत. म्हणजे एवढा खर्च करायचा प्लस गव्हर्नमेंटला पे करायचं, तर म्हणजे तुम्ही लाईट पण देत नाहीयेत, आणि वरती सोलर बसवल्यानंतर तिकडनं पण कोण मार. तर हे खूप दयनीय अवस्था आहे. काहीतरी धोरण त्यांनी फिक्स करावं आणि त्या पद्धतीने चालावं. सगळ्या बाबतीत पैसे कमवले नाही पाहिजेत. खरं तर आपल्या इथं काही शेतकरी आहेत, त्यांनी खरं तर या ठिकाणी मोठा प्रश्न मांडला होता हमी भावाचा. आज खरं तर शेतकरी मेटाकोटीला आलाय, त्याला त्याच्या मालाचा हमी भाव मिळत नाही, अशी तुम्ही या ठिकाणी खरं तर हे केलं होतं. काय परिस्थिती नक्की? शेतीमालाबद्दल सांगायचं ना, तर आज एक जर ऊस लावायचं म्हटलं तर कमीत आता प्रत्येका काही ट्रॅक्टर वगैरे नसतात, त्याला जर मेहनत पूर्ण विकत करून घ्यावं लागते. 1 एकराला खर्च येतो 50 ते 60 हजार रुपये एकराला ऊस लावित तोपर्यंत, प्लस त्याची खत वगैरे टाकलं तर ते 80 ते 90 हजार रुपये वार्षिक त्याचं उत्पन्न होतं. आणि जर ऊस आपण 8 साली केला किंवा 7 घ्या, समजा 100 टन निघाला तर त्याचे 3.5 लाख रुपये, त्यापैकी 1 लाख रुपये खर्चात, अजून मी तो 50 घ्या, तरी शेतकऱ्याला वर्षा मागे ऊसाच्या पिकासाठी 1.5 लाख रुपये शिल्लक राहतात. तोच पर्याय जर आपण कांद्याला वापरला, 1 एकरी कांद्याला जर खर्च समजा 50,000 येत असेल, आणि आजचा जर बाजार भावाचा रेट पाहिला
तर त्याचं जे 50,000 रुपये झालेत ना ते सुद्धा रिटर्न येत नाही शेतकऱ्याला. आणि जे शेतकऱ्याचे कर्जबाजारी होण्याचं मेन कारण या हमी भावाचे. माझा तर मुद्दा स्पष्ट आहे की हे जे मेन पीक आहे, कांदा असन, ऊस असन, गहू असन, बाजरी, यांना शासनाने एक हमी भाव दिला ना की शेतकऱ्याला कुठं कर्ज काढायची गरज लागणार नाही. त्या पिकामध्ये त्याचं तेवढं पोट पण भरणं आणि 2 रुपये त्याचे साठवण पण होणार आहे, जेणेकरून त्याला कर्ज काढायची गरज लागणार नाही. नक्कीच खरं तर गावगाड्यातले प्रश्न तुम्ही पारावरती चर्चा करता. काय नक्की प्रश्न आहेत आता सध्या ज्वलंत प्रश्न? कारण उन्हाचा तापमानाचा पारा वाढलाय, पाण्याची पातळी कमी होत चाललेली आहे. आता तुम्ही खरं तर काय चर्चा चालली असेल नक्की? यापूर्वी कशा चर्चा चालायच्या ना आता कशी चर्चा चालली? आत्ताचा विषय असा आहे की आता सध्या पाणी शॉर्ट झालेलं आहे, त्याच्यामुळे शेतीला लाईट तर नाहीच आहे पण पाणी पण नाहीये. मग आता पर्यायी पारावर बसून गप्पा मारण्याशिवाय दुसरं शेतकऱ्याकडे काही शिल्लकच राहिलेलं नाही. कारण जर पाणी असेल तरच लाईटचा बी उपयोग आहे, पण पाणीच आता कमी पडलेलं आहे, शेतकऱ्याला पाणी कमी आहे. मग त्याच्यासाठी शासनाने ज्या काही पाणी जिरवाच्या ज्या काही स्कीमा करतात त्या छोट्या गावांपर्यंत पोहोचतच नाहीत. ज्या गावच्या पुढाऱ्यांचा तालुका लेवलवर याच्यावर चालतात तिथपर्यंत त्या गावांचं होतंय, पण जे सामान्य गाव आहेत, जी छोटी छोटी गाव आहेत, ह्या गावांना पाणलोट क्षेत्राचं कुठलाही निधी शासनाचा येतच नाही किंवा पाणलोट क्षेत्राचं कुठलंही काम केलं जात नाही इथं. त्याच्यामुळं शेतकऱ्याला पाणी नाही, दुसरी गोष्ट लाईट नाही, आणि जे काही थोडेफार माल केले जातात तर त्याला आता तरकारी जरी पाहिली तर आज गवारीचे काही 10 रुपये किलोनी शेतकऱ्याकडनं जाते. आता एक गवार तोडायची म्हटलं तर एक बाई दिवसभरात लई झालं पूर्ण दिवसभरात 3 ते 4 किलो 5 किलो गवार तोडते, आणि ती जर 10 रुपयाने गेली त्या बाईला 400 रुपये रोज. मग त्या शेतकऱ्याने त्या मजुराचा रोज तरी कसा भरायचा? किंवा कुठलीही तरकारी घ्या, आज 20 रुपये 25 रुपये किलोच्या पुढे शेतकऱ्याचा मालच खपत नाही. तर ह्या काही गोष्टीला शेतकऱ्याला शासनाने जे काही मध्ये चालू केलं होतं डायरेक्ट शेतकरी टू ग्राहक, अशा पद्धतीच्या मी बाजारपेठ आता सुरू केल्या, पण त्या बंद बी केल्या. मग शेतकऱ्याच्या प्रत्येक बाजूने हालच होतात ना, शेतकऱ्याच्या मालाला कुठल्याच पद्धतीने भाव मिळतच नाहीये. मग शेतकऱ्याला दुसरा पर्याय काय? शेतकऱ्याकडे काहीच करू शकत नाही शेतकरी. खरं तर पूर्वीची शेती आणि आताची शेती, मजुराची टंचाई, पूर्वी कशा प्रकारे शेती चालायची? पूर्वी घरोघरी शेती करायची, तुमची आमच्याकडे यायची, आमची तुमच्याकडे जायची, अशा पद्धती व्हायची. थोडक्यात सावड. हा. आणि बागायत कमी असल्यामुळं एवढी मजुरीला पैसे जात नव्हते, पण आता बागायत वाढल्यामुळं खर्च पण वाढलाय आणि इन्कम कमी झाली, असा परिस्थिती झालेली. मजुरांची काय परिस्थिती? मजूर मिळतच नाही, सगळे कंपनीनी जाते इकडे तिकडे, त्यामुळं गावामध्ये लोक मिळत नाही कामाला. घरचे घरीच करीत पण ते परवडत पण नाही, आणि त्याला कुठला भावच भेटत नाही, त्यामुळं परवडतच नाही. बाहेरून मजूर आणायचे म्हणल्यानंतर किती खर्च येतोय? इथं बाई एखादी आणायची असलं तर 400 रुपये लागतात, गडी आणायचं असलं तर 700 रुपये लागतात. मालाचे पैसे तेवढे होतात का? तेवढी नाही होत ना, अंगावर येते. लोक बाहेरून येऊन अंगावर येते सगळं. विकलेले पैसे पुरत नाही, त्यांना द्यायला पुरत नाही, शेतकऱ्याला काय राहतच नाही. काय परिस्थिती आहे सध्या गावात? बसायचीच बारी आली आता, काय परिस्थिती म्हणावं. खरं तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी आज खरं तर या ठिकाणी पाहिलं तर अनेक प्रश्न येत आहेत. खरं तर इराण, अमेरिका आणि इस्रायलचा वार तुमच्या जीवनावरती काय परिणाम झाला? एक सर्वसाधारण माणूस जर म्हणलं ना, युद्ध चालू असते. जास्त सांगायचं म्हणजे आता मध्ये कोरोनाचं येऊन गेलेले, त्या पिरियड मध्ये माणसाने कसं माणसासाठी जागो हे कोरोना मात्र शिकून गेला. ना कोणाची तर जाणे ना कुठं जाणे, आपलं काम आपण, आपले घर, आपली माणसं. आताच म्हणजे वडिलांना मी आपलं ते शेतीसाठी जोडधंदा करून दिलेला बकरांचा. ते कोरोनामध्ये खूप म्हणजे अशी माळकरी लोक की त्यांनी करून मटण का चिकन का त्या रोगापासून मुक्त डॉक्टर सुद्धा सांगायचे. त्या काळापासून मग आता ते शेतीला जोडधंदा आपण जे म्हणतो की आता शेती परवडत नाही, शेती परवडते पण त्यासाठी तिला जोडधंदा केला पाहिजे. आता बकरी पालन केलं, त्यांचं खत तयार होतं, रासायनिक खत घ्यायची शक्यतो एक 50% क्षमता तिथं माझी कमी झाली. हे सेंद्रिय खत मी त्याला वापरतो. जे मला 3,000ला गोण लागत होते ते 3,000 कमीत कमी वाचले. आणि मग हे अशा जर शेतीला जोडधंदा करून जर शेती केली, पूर्वी काय व्हायचं, पूर्वी प्रत्येक घरोघरी बैल असायची, बैलांनी नांगरणीने शेती करायची. आज लोकांना कष्ट करण्याची मी क्षमता कमी झालेली, त्यामुळं घरी एक वागता आमच्या संपूर्ण गावामध्ये 3 ते 4 जणांकडे बैल असते. शेती सगळी करतात, पण मग ट्रॅक्टरने विकत घ्यायची.
विकत मेहनत करायची. मग समजा मेहनतीला जर 50,000 गेलं, ती जर बैलाने केली तर 10,000 मध्ये होणार आहे. जी आपण शेती परवडत नाही म्हणतो ना, ही कारण अशी असते बाबा आपली बैल नाही बैल तर ठीक आहे, मग सेंद्रिय खता वापर करा. समजा जास्त कॉस्टली खत असेल, कमी क्वालिटी घेऊन आपलं जास्त उत्पन्न कसं करता येईल. आणि आता काय झालं, सगळं औद्योगिक क्षेत्र झालेलं आहे, मजूर मिळत नाही. आता एक जर महिला आणायची असेल तर तिला कमीत कमी 400 रुपये रोज देते. ती सकाळी 10ला येणार, 5ला जाणार, मध्ये परत जेवायला 1 तास सुट्टी. आपण आणायला जायचं, आपणच सोडायला जायचं. आणि जर आता जसं समजा गवारीचा विषय घेतला, 4 किलो त्या महिलेने गवार तोडली, 10 रुपये 1 किलो शेतकऱ्याकडनं आडतदार घेतात. 5 किलो गवार तो समजा 50 रुपये गवारीचे झाले शेतकऱ्याला. आणि 8 तास त्या महिलेचं शेतकऱ्या काम केलं, त्याला 400 रुपये शेतकऱ्याला द्यावं लागतात. मग आता सांगा तुम्ही, शेतकऱ्या जर हमी भाव असेल तर हे प्रश्न उद्भवणार नाही. त्यासाठी माझी विनंती. नक्कीच या ठिकाणी जुने काही मंडळी आहेत. काय सांगसाल बाबा, काय परिस्थिती सध्या? आता परिस्थिती काय नेमकी नाही सांगता येत बरं का मला. म्हणजे असं होतं, पूर्वी काय होते, आता ह्या आमच्या गावामध्ये हे ट्रॅक्टर नंतर आले. पहिले 200 ते 250 बैल होती. प्रत्येक कुळू नांगर बिंगर शेती बिची बसते झाली. ट्रॅक्टर बिक्टर आली तिथमुळे शेतीचे मेहनतीचे काम म्हणजे फरक पडला. आता फरक म्हणजे कसं आहे, डिझेल पेट्रोल याचे महाग समजे, त्यामुळे समजा महाग पडले ना. तर मग आता शेतीचं मग बाजार ऑटोमॅटिक नाही का महाराज, बाहेर माणसाची तशी इकडून फाटवून आणायची नाही का, 400 रुपये रोज द्यायचा. त्यांना आणाय गाडी, परत त्यांना पोस्ट करायला गाडी. काम जर 4-5 तास केलं की पहिले पैसे हातात द्यायचे, मग त्यांना परत तिथे सोडवायचं. मग शेतकऱ्यांनी काय म्हणजे असं होतं ना, कितपर्यंत शेतकऱ्यांचे. आणि मला तिथे हे असं, आता 2 दिवस आता समजा कोथमीर केली, आज गेली 2 रुपयांनी, तर उद्या झाली की 20 रुपयांनी. का आज गेली मार्केटला नेऊन जायची फिकून, काय करायचं मला. म्हणजे असा विषय आहे शेतकऱ्यांचा, बाकी काय. नक्कीच शेतकऱ्यांच्या अनेक पिकांचे बाजारभाव कोसळणाऱ्या आणि हमी भावापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नासह खरं तर देशाच्या पंतप्रधानांनी दिलेल्या आचारसंहितेचा या समाजात जरी उपयोग करायचा म्हटलं तरी समाजात या ठिकाणी प्रत्येक गोष्टी सेंद्रिय बरोबरच अवलंबून न राहता या ठिकाणी रासायनिक खतांचा वापर कमी करायचा म्हटलं तर पशुधन आता आणायचं कुठून, असाही प्रश्न या ठिकाणी आता शेतकरी विचारू लागलेला आहे. या गावगाड्यातील अनेक शासकीय योजना मात्र गावगाड्यापर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप या ठिकाणी शेतकरी सहनागरिक करताना पाहायला मिळत आहे. अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे.